की आपल्यासोबत डॉक्टरेट पदवी ज्यांना नुकतीच मिळाली आहे, ते पतंगे साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. पतंगे साहेब नमस्ते. नमस्कार. अ, जे आता भाजपनं डॉक्टर आळे यांना तिकीट दिलं थेट नगराध्यक्ष पदासाठी, काय विजन घेऊन भाजप पक्ष जे आहे, काय विजन घेऊन जत शहरासाठी काय करणार आहे? आपण पत्रकार या नात्यानं आपण जो प्रश्न विचारला तो खरोखर बरोबर आहे. आज जत नगरपरिषदेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेले आहेत. आणि आज आम्हाला जत शहराचे जे मतदार बंधू भगिनी आहेत यांच्यासमोर आम्हाला जावं लागत आहे, जात आहोत, जाणारही आहे. आणि यासाठी आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक विजन तयार केलेलं आहे आणि ते विजन म्हणजे परफेक्ट विकास काम. या जत शहराचा विकास कोणकोणत्या बाबीवरती आपल्याला करता येईल, कोणकोणत्या बाबीचं कोण काय म्हणतं आहे ह्याच्यावर आम्ही फारसा विचार देत नाही. आमचं लक्ष केंद्रित आहे ते फक्त जत शहराचा विकास करणे. आणि या विकासामध्ये प्रामुख्याने जे बाबी आहेत त्यातल्या पहिली बाब अशी आहे की जत शहरांतर्गत जे ऑक्सिजन पार्क आहेत, एकूण 11 प्रभाग आहेत. 11 प्रभागापैकी 6 ठिकाणी आम्ही ऑक्सिजन पार्क या ठिकाणी तयार करणार आहोत. जत शहरामध्ये जे काही अंतर्गत रस्ते आहेत हे रस्ते देखील आम्ही सोयीनुसार करत आहे. त्यासाठी जवळपास 77 कोटीचा अनुदान निधी उपलब्ध झालेला आहे. तो या ठिकाणी ही काय प्रयत्न चालू केलेला आहे. त्याचबरोबर जपान मॉडेल टाईप निकव्याप हे 5 प्रकारची गार्डन्स या जत शहरातील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ महिला असतील किंवा बाहेर येणारे महिला पाहुणी मंडळी असतील त्यांना कुठंतरी एक मोकळी हवा म्हणा किंवा मोकळं एक वातावरण तयार होणं म्हणा, एक प्रसन्नता मिळावी यासाठी त्या ठिकाणी 5 प्रकारची गार्डन तयार केले जाणार आहेत. त्याचबरोबर जत शहरात सकाळच्या मॉर्निंगसाठी एक ट्रॅक, एक मैदान हे जतच्या चारही दिशेला हे तयार केलं जाणार आहे. जेणेकरून निसर्ग उपचार पद्धत, डॉक्टर आळी हे स्वतः डॉक्टरच आहेत आणि मी स्वतः निसर्ग उपचार पद्धतीचाच जास्त वापर करतो. ह्यासाठी जतच्या चारही दिशेला एक मोकळे मैदान लोकांना फिरण्याकरता मिळावं, एक चांगला आनंद मिळावा यासाठी देखील सातत्याने ह्या बारीक-सारीक गोष्टीला आम्ही लक्ष दिलं आहोत. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधुनिक पद्धतीचे जे आरोग्य केंद्र आहेत त्यामध्ये डायलिसिस सेंटर आहे, MRI सेंटर आहे, चेकअप पॉईंट आहेत. हे सर्व देखील हे अत्याधुनिक जे ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत याच्यामार्फत हे सर्व सेंटर चालू केले जाणार आहेत. जत शहरामध्ये बंदिस्त गटारी आज काही गटारी उघडी आहेत, तर ह्याच्यासाठी देखील स्वतंत्र निधी उपलब्ध करून घेऊन बंदिस्त गटारी हे देखील काम हळूहळू टप्प्याटप्प्यानं सुरू केले जाणार आहे. त्यातून महिलांना, युवकांना त्यांना ट्रेनिंग सेंटर देणे, शिबिरे भरवणे आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणे आणि त्याच्यातून अर्थार्जन करणे याच्यासाठी देखील आमची जी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार साहेब हे स्वतः सातत्याने लक्ष देणार आहे. चांगले विजन घेऊन आज आम्ही आपल्या जनतेसमोर जात आहोत. तेव्हा तमाम जनतेला विनंती आहे की आपण याचा सरासरी विचार करून आमची जी पॅनल आहे भारतीय जनता पार्टी त्याचं चिन्ह जे आहे ते कमळ आहे आणि कमळावरतीच आपण त्याच्यासमोरचं बटन दाबून आमच्या प्रत्येक वार्डातल्या 2 नगरसेवक असेल, काही 11 वार्डमध्ये 3 नगरसेवक आहेत आणि 1 नगराध्यक्ष असं पॅनल टू पॅनल जर मतदान केलं तर आम्हाला चांगल्या प्रकारे काम करता येईल. आज पाठीमागचा इतिहास जर बघितला तर नगरसेवक एका पक्षाचे आहेत, नगराध्यक्ष एका पक्षाचे आहेत, आमदार एका पक्षाचे आहेत. राज्यात सत्ता वेगळी आहे, देशात सत्ता वेगळी आहे. असं भिन्नता निर्माण झाल्यामुळं आपणाला विकास कामासाठी निधी उपलब्ध करताना बऱ्याचशा अडचणी येतात. ही वस्तुस्थिती आहे, ही काय काल्पनिक नाही. आणि हे करण्याकरता आम्हाला विकास करायचा आहे. विकास करायचं म्हटलं की आम्हाला अनुदान उपलब्ध पाहिजे आणि अनुदान उपलब्ध करायचं असेल तर आपलं खालून वरून पण जी काय हे आहेत हे टप्पे, त्या टप्प्यामध्ये एक सूत्रपणा येणं आवश्यक आहे आणि आणणं देखील गरज आहे. तेव्हा मी पुन्हा लास्टच्या विनंती करतो की सर्व जनतेने याचा विचार करून आम्हाला भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं हीच आपणास कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारतीय जनता पार्टी.